कटावरी हार गळा काज पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान तुळसी हार गळा काज पितांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर ध्यान तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी आवडे निरंतर आवडे निरंतर हरे राम रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल दवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून आवडी विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बाबर कुमा देवी वरा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बापर कुमार देवी बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा
काळी पाता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची कंटक पादाने कथेत
सोपान देव नमो सद्गुरु तो कया ज्ञान देण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे पाता गोवळी काय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणात केला असून या अभंगातून तुकोबाराय आज गोकुळातलं आश्चर्य व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरून आलय अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्ष श्री क्षेत्र खडक सुकेने येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अखंडानाम सप्ताहातील आजची काल्याची कीर्तन सेवा आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य हनुमंतजी बापू शिंदे बापूंच्या विशेष संपर्कातून माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे मचिंद्रप्पा चव्हाण आप्पा उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायणचे काशीनाथजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायणचे मेघराजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय भरत सर रासणे सर उपस्थित आहेत गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण गुरुस्थानी तुकारामजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल पाता गोवळी काय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. या अभंगातून तुकोबाराय आज गोकुळामधलं आश्चर्य व्यक्त करतात. आज तुकोबारांना गोकुळात आश्चर्य दिसलेलं आहे. चला आज काल आहे आता 2-3 पद्धतीचे काल आहे. दयालयाचा काला जीव ब्रह्मैक्याचा काला कारण तुका म्हणे काला कोटे आवेद केला 2 आणि तिसरा म्हणजे हरिनामाचा केचणे काला 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 प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने
हरिनामाचा खिचडी काला एक, जीव ब्रह्म ऐक्याचा काला, दया लहायाचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला काला. तसं काला अपय अवस्था आहे, अवस्था आहे. भगवंताची प्राप्ती हाच खरा काल आहे. तुका म्हणे काला कोठे आभेद देखील. पण भक्तिशास्त्राने काही टप्पे सांगितले, टप्पे सांगितले. म्हणजे ज्या मनुष्याला काला प्राप्त करायचा आहे, भगवंताची प्राप्ती करायची, भक्तिशास्त्राने काही बापू टप्पे सांगितले. म्हणजे पहिला टप्पा आहे प्रयत्न करावा. काला प्राप्त कर पहिला टप्पा आहे प्रयत्न करावा, प्रयत्न करावा. बरं ठीक आहे, प्रयत्न शक्य नाही. दुसरा टप्पा सांगितला पुरुषार्थ करावा, पुरुषार्थ करावा. पुरुषार्थ शक्य नाही. तिसरा टप्पा सांगितला प्रार्थना करावा, प्रार्थना करावा. आणि प्रार्थना शक्य नाही. शेवटचा टप्पा आहे प्रतीक्षा करावा, म्हणजे वाट पहा. काला प्राप्त पहिला टप्पा आहे प्रयत्न करावा, प्रयत्न सांग. ते म्हणतात ना, प्रयत्न केल्यावर या जगात अशक्य आणि असाध्य अशी वस्तूच नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता पेट्रोलही गळी, तेलही गळी. हो, म्हणजे मला मुद्दा म्हणत प्रयत्न असा, प्रयत्न असा. काय ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलेत. ज्ञानोबा म्हणले या जगात प्रयत्न केल्यावर अशक्य आणि असाध्य अशी वस्तूच नाही. असाध्य ते साध्य करिता साया, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारणाभ्यास तो का म्हणे. अशक्य गोष्टी, असाध्य गोष्टी साध्य होतात, शक्य होतात. पण कारणाभ्यास तो का म्हणे, म्हणजे प्रयत्न सांगितला, अभ्यास सांगितला. ज्ञानोबा म्हणले मनुष्य किती जरी चतुर झाला तर आकाशातून चालवतो का? आकाशातून नाही चालू शकत. पाण्यावरून चालवतो का? पाण्यावरून नाही चालू शकत. वाघाच्या पुढे उभं राहील का? वाघाच्या आडनावाची वाघ नाही असा खरीकोट नाही राहू शकत. विष पचवू शकतो का? विष नाही पचवू शकत. समजा काळा भुजंग आला, साप आला आणि पायापाशी नाचायला लागला, ते म्हणतात का काय मस्त नाचायला भाऊ, 20 रुपये रोज नाचा द्यावं. ही गोष्ट अशक्य. विष पचवणं अशक्य, वाघापुढे उभं राहणं अशक्य, आकाशातून चालणं अशक्य, पाण्यावरून चालणं अशक्य. पण गुरुजी ज्ञानोबा म्हणले ही अशक्य जरी सगळी उदाहरणं असली पण प्रयत्न केला ते अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. पाय अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळी, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की वेश की आरी पडे, समुद्रे पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासी केली. म्हणून कारणाभ्यास तो का म्हणे. दोरे चिरा कापे पडिला कातणी, अभ्यास सेवनी विसपडे. अभ्यास सेवनी विसपडे. दोरी चिरा कापे, चिरा म्हणजे वीट, दगड. प्रयत्नानं दगड सुद्धा कापतो म्हणे. आणि अभ्यास सेवनी विषपचे. तुकोबऱ्या एका ठिकाणी आपण अजून बोलतात, तुकोबऱ्या म्हणतात खाणीतला दगड, दगडाची खाण राहते ना, खाणीतला दगड भाऊ सहजासहजी फुटत नाही. खाणीतला दगड त्याच्यासाठी काय करतात, ते ट्रॅक्टरचा आवाज देतात, प्लास्टिकचा आवाज देतात, आवाज देऊन दगड फोडतात. पण काय दगड असे असते आवाज देऊन बी फुटत नाही. म्हणजे तो का म्हणे अशी बुद्धी ज्याची जड तेवढून दगड बरं नाही. बरं मी दगड, काही दगड असे गुरुजी आवाज देऊन सुद्धा फुटत नाहीत. एवढा कठीण असणार दगड. पण तुकोबाऱ्या म्हणले एखाद्या झाडाची सुईसारखी मुळे असते, म्हणजे बारीक सुईसारखी, त्या दगडाला फोडून खाली जाते. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग
ओल्यामुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी म्हणून कारणाभ्यास तो का म्हणे. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे, भगवंताची प्राप्ती करायची. काला प्राप्त करायचं पहिला टप्पा प्रयत्नच करावा. प्रयत्नाशिवाय भगवंताची प्राप्तीच नाही. ते ना सायास केली या वाचून ते नाही. 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 भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावरी काही घालू नये. भविष्यावर काही घालू नये. देव पहावया करी ओ सायास. देव देव पावया हरी ओ सायास. देव पहावया सायास. हरी ओ सायास. न धरी आस नाशवंत. न धरी आस नदरे आस नाशिवंत. नदरे आस सायास केल्या वाचून येते नाही. भविष्यावरी काही घालू नये. देव पहावया करीवो सायास. भगवंताची प्राप्ती करायची म्हटले सायास करावं. बरं ठीक आहे. काय म्हटले महाराज, आमच्याच्यानं इतका सायास शक्य नाही. सायास शक्य नाही. मग भक्तिशास्त्रानं दुसरा टप्पा सांगितला. कोणता? पुरुषार्थ करा. प्रयत्न संपाला पुरुषार्थ करा. पुरुषार्थ कशाला म्हणतात? तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर विकारावर विजय मिळवणं याला पुरुषार्थ म्हणतात. सावेद्यात ज्ञानोबा बोलतात ना, तया स्वंत करणं जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. किंवा आपुलेने पुरुषार्थ जिंकेला संसार केला मदमत्सर देशोदडी. विकारावर विजय मिळवणं याला पुरुषार्थ म्हणतात. पण महाराज एवढं सोपं नाही. आमच्याच्यानं पुरुषार्थ शक्य नाही. पुरुषार्थ शक्य नाही. विकारावर विजय मिळवणं. मग भक्तिशास्त्र सांगितलं काला प्राप्त करायचा ना, मग तुम्ही तिसरा टप्पा करा. तिसरा टप्पा करा. दुसरा टप्पा शक्य नाही. तर तिसरा टप्पा कोणता? आलत पण आकडं वाटो आलत. तिसरा टप्पा प्रार्थना करा. तिसरा टप्पा आहे प्रार्थना करा. देवाला म्हणायचं, देवा पुरुषार्थ करण्याकरता विकारावर विजय मिळवण्याकरता ताकद लागते. पण आमच्याकडे ताकद नाही म्हणून आम्ही प्रार्थना करायलो. म्हणून देवाला आपण काय, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने, देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने. शक्तीहीने शक्तीहीने आम्ही देवा शक्तीहीने. भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने करुणा. देवा पुरुषार्थ करण्याकरता ताकद लागते. मग आम्ही करुणा भागतो. करुणा भागतो म्हणजे प्रार्थना करू. चला तिसरा टप्पा प्रार्थना करा. प्रयत्न संपला, पुरुषार्थ संपला, प्रार्थना संपली. काय म्हटले महाराज, प्रार्थना करण्यात इतका वेळ नाही आमच्याकडे, तितका वेळ नाही. मग भक्तिशास्त्रानं शेवटचा टप्पा सांगितला. शेवटचा टप्पा, शेवटचा टप्पा प्रतीक्षा करा म्हणजे वाट पा. वाट पा. आता तिन्ही टप्प्यात नाही बसल्यावर शेवटचा तर टप्पा करावा लागेल ना. म्हणजे वाट तर पाहावं लागेल. आता तिन्ही टप्प्यात नाही बसल्यावर वाट पाहावं लागेल. पण गमत ही भाऊ, लोक वाट पाहायला तयार नाहीत.
गुरुजी परत लोक वाट पाहायलाच तयार नाहीत. म्हणजे सकाळी माळ घातली की लगेच दुपारून देव दिवसा वाटतो. थोडं ऊन खाली झालं समजा की लगेच देव. पण एवढं सोपं नाही ना. ते बाबा म्हणत असतात संसाराच्या क्षेत्रात वाट पाहावं लागते तर परमार्थात का नाही वाट पाहावं लागणार. म्हणजे ज्वारी जर समजा आपण आज पेरली ज्वारी तर ते काढण्याकरता कधी जातो थांबावं लागतं 2-3 दिवस. आपलं 4-4.5 महिने थांबावं लागतं ना. मग संसाराच्या क्षेत्रात जर वाट पाहावं लागते तर परमार्थात का नाही वाट पाहावं लागणार. एक बाबांचं वाक्य. बाबा म्हणत असतात परमार्थात वाटच पाहावा. का? कारण परमार्थ धीराचा आहे. धीराचा आहे तो का म्हणे येते न चले तातडी ओताळेपणा चालत नाही म्हणले. म्हणून तर म्हणले हळूहळू चाला परमार्थ धीराचा म्हटले. आणि पण बाबा वाक्य बोलत असतात उलट जे जितके धीरानं येतं ते तितकं जास्त काळ टिकतं म्हणले. जास्त काळ टिकतं. मी असं ऐकलंय आक्रोड नावाचं फळे म्हणतात. आक्रोड झाडाला 60 वर्षांनी येतंय आणि 100 वर्ष टिकत आहे. म्हणजे जितके उशीर येणार तितकं जास्त काळ टिकणार. टमाटे 3च महिन्यात येतात हो आणि 3 दिवसात बघावतात. म्हणजे जितक्या लवकर येणार तितकं लवकर जाणार. म्हणजे परमार्थ धीराचा आहे म्हणले. परमार्थात वाटच पाहावा. एक वाक्य बोलत असतात चलत राहायचं आणि वाट पाहायची. देवानं आदर्शन दिलं ठीक उद्या दिलं ठीक परवा दिलं ठीक एकतरी जन्माच्या शेवटी. कृपाळू वा पोटी येईल दया कृपाळू वा पोटी येईल कृपाळू पोटी येईल दया कृपाळू पोटी येईल दया एका जन्माच्या सेवटी एका जन्माच्या सेवटी एका जन्माच्या सेवटी एका जन्माच्या सेवटी कृपाळू वा पोटी येईल दया कृपाळू वा पोटी येईल दया कृपाळू पोटी येईल दया कृपाळू पोटी येईल दया कृपाळवा पोटी येईल दया चलत राहायचं आणि वाट पाहायची. देवानं आज दर्शन दिलं ठीक उद्या दिलं ठीक चलत राहायचं आणि वाट पाहायची. शेवटचा टप्पा आहे वाट पाहा वाट पाहा. उलट आपण आपलं काम करत राहायचं. बाबा म्हणत असतात देव एक न एक दिवस त्याचं काम करत असतो म्हणे. आपण आपलं काम करत चलत राहायचं आणि वाट पाहायची. देव एक न एक दिवस त्याचं काम करतो म्हणे. ते एक वारकरी इथं फाट्यावर उतरले. कोणता फाटा बहुत यायचं जवळ हो तिथं आता कोण पण तिथं उतरले हो. इथं किती किलोमीटर 10-12 किलोमीटर. एक वारकरी तिथं उतरले आणि आज त्यांना इथं कीर्तन लिहायचं होतं काल्याच्या कीर्तन लिहायचं होतं. मग ते त्या फाट्याच्या बाहेर पुढं आले. पुढं आल्याच्या नंतर एक शेतकरी आवथानीत होता शेतात आवत चालवत होता. हे वारकरी त्या शेतकऱ्याला काय म्हणले शेतकरी बुवा मला खडक सुकीने ते कीर्तनाला जायचंय साधारणतः किती वेळ लागन. कोणी विचारलं वारकऱ्याने. कोणाला मग चुलत्याला हे शेतकऱ्याला विचारलं. मग विचारल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सांगावं का नाही सांगायला पाहिजे. वारकरी 5 मिनिटं उभा राहिला. दादा दीपक दादा वारकरी 5 मिनिटं उभा राहिला. शेतकरी 1 नाही 2 नाही. मग वारकरी थांबला आणि पुढं निघाला. मग वारकरी इथून त्या गेट इतका समोर गेला रोड इतका समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर मग शेतकरी काय म्हणले वारकरी बुवा पुढं गेल्यावर. मग वारकरी बुवा म्हणले मला कीर्तनाला जायचे साधारणतः किती वेळ लागेल. मग शेतकरी काय म्हणला कमीत कमी तुम्हाला 45 ते 50 मिनिटं लागतील. तसं म्हणलं वारकरी तापला. म्हणजे अंतराला नाही तापला तो. वारकरी म्हणला मग हे तुम्हाला अगोदर सांगायचं ना. हे तुम्हाला अगोदर सांगायचं ना. जेव्हा सुरुवातीला विचारलं तेव्हा आता सांगायला लागला. वारकरी तापला. शेतकरी काय म्हणला वारकरी बुवा रागू नका. का रागू नका मग अगोदर सांगायचं ना. अहो ऐकून तर घ्या ना. काय जेव्हा तुम्ही मला अगोदर विचारलं होतं का शेतकरी म्हणला जेव्हा तुम्हाला अगोदर विचारलं होतं तेव्हा तुम्ही जागेच उभी होते म्हणला. हा तुम्ही जागा उभे असल्यामुळं मला अंदाजच लागाना. तसं अजून काही ना काहीच अंदाज लागाना समजा. म्हणजे तुम्ही जागा उभे असल्यामुळं आप्पा मला अंदाजच लागाना ते म्हणलं.
मग मी तुमच्या चालण्याचा पण पाहिला. चालत आहे मग कळो येते, बापा. कळो येते. चालत आहे मग कळो येते, कळो येते. अधिकारत ऐसा 10वी आला मार्ग. चालत आहे मग कळो येते, कळो येते. ताके कृपण तो जेव काय घाली आहाच ते चालीवरी कळे. वा आपल्या चालण्यावर आपल्या मुक्कामाचा गाव म्हणजे आता मार्ग म्हणजे आता अधिकार तसं म्हणजे आता मार्ग ते वेगळे आहेत. नाना साधनाच्या केल्या कटापाटा ते मार्ग वेगळे, पण अधिकार तसा दावेला मार्ग म्हणजे मला मुद्दा मांडायचा. चलत राहायचं आणि वाट पाहायची. देवानं आज दर्शन दिलं ठीक, उद्या दिलं ठीक. म्हणजे बा म्हणत असतात रोज किती ज्ञानेश्वरी वाचतो, किती वेळ देवपूजा करतो, किती गाथा वाचतो, याच्या आपल्या कीर्तनाचं गाव अवलंबून आहे. चलत राहायचं आणि वाट पाहायची. बरं ठीक आहे, वाट पाहू. पण कशाची वाट पाहायची? आज काल आहे. काला म्हणल्यावर पाय प्रसादाची वाट, पाय प्रसादाची वाट, आहे प्रसादाची वाट, पाय प्रसादाची वाट. जावे दोन्ही आत, जावे दोन्ही हातात, जावे दोन्ही हातात, जावे दोन्ही हातात, जावे दोन्ही हातात. आहे प्रसादाची वाट, जावे धुवोनी यातात, जावे धुवोनी यातात, जावे धुवोनी यातात. पाय प्रसादाची वाट, घ्यावे दोन्ही हातात, घ्यावे दोन्ही हातात, घ्यावे दोन्ही हातात. पाय प्रसादाची वाट. आज वाट पाहायची. कशाची? प्रसादाची वाट पाहिजे. बरं ठीक आहे, वाट पाहू. पण कोण देणार आहे? प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद पंढरीनाथ देतो म्हणजे. मग चला एक काम करू, प्रसाद पंढरीनाथ. मग एक बोलू आप्पा, आमचे गोपाळ 4 टप्प्यावर पोहोचलेले. 4 टप्पे पूर्ण आहेत. प्रयत्न पूर्ण आहे, पुरुषार्थ पूर्ण आहे, प्रार्थना पूर्ण आहे आणि भगवंताची प्रतीक्षा सुद्धा म्हणजे वाट सुद्धा पाहिलेली. 4 टप्पे आहेत. म्हणून देव धावे चाले मागे मागे किंवा असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. म्हणून भगवान परमात्मा गोपाळांकरता काय कामं करायची, काय करायचे नाही. नको तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल म्हणले. नाही सांगा ना काय काय करायचे भगवान परमात्मा गोपाळांकरता. नको तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाटू द्या सांगा. नाही नको, तुमचं भांडवल संपलं. नाही तसं काय नाही, सांगा ना नेमकं काय काय करायचे. ते आश्चर्य तो कवर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, गोवळी, पाहता गोवळी, गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, गोवळी, पाहता गोवळी. आय त्यांची पुष्टावळी, खाय त्यांची पुष्टावळी, करते नामाचे चिंतन, करते
गोवळी खाय त्यांची उष्टावळी. आज तुकोबारांना आश्चर्य दिसलं. काय? हा भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट करतो हे तुकोबारांना आश्चर्य दिसलं. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. गोवळी पाहता उष्टावळी खाय. हा भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट करतो हे आश्चर्य दिसलं. मग याच्यात काय आश्चर्य? आज एवढंच आश्चर्य हो. हेच आश्चर्य हेच आश्चर्य. मग यात काय आश्चर्य? उष्ट ऐका, उष्ट खाण्याचं जरी आश्चर्य नसतं वाटत, पण उष्ट कोणी खाल्लं ते तर पाहा. जगाच्या मालकानं उष्ट खाव म्हणजे हा काय? देवा घरी न मिळे ते अन्न काय कमी आहे? 40 का 45 जशी पाहिजे देवाची दोन हो आपलं त्याच काय कमी आहे? एवढं असताना सुद्धा भगवान परमात्मा गोपाळांचा उष्ट खातो. बरं ठीक आहे. काय देवा घरी न मिळे ते अन्न काय कमी? एवढं असताना भगवान परमात्मा गोपाळांचा उष्ट खातो हे आश्चर्य दिसलं. बरं ठीक आहे. एका अर्थ असा घेऊ, एका अर्थ असा घेऊ. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. आता खरं सांगा, उष्ट खाऊ द्या, पण आता जशा पेस्ट आहेत तशा पुरी होत्या का बरं? आताच्या इतका पेस्ट अजिबात नाही. मग असं असताना सुद्धा भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातो. एक दुसरा. आणि एका अर्थ असा घेऊ, उष्ट खाणं तामसिहारी. तामसिहारी शास्त्र असं सांगतं उष्ट खाऊन. भगवान परमात्मा 16 अध्यायात बोलतात ना, यात यामम गतरसम होते प्रवेशतम च उच्चिष्टमपि चाम्यध्यम भोजनम तामस प्रिया. उष्ट खाणं तामसिहारी म्हणजे उष्ट खाऊनी. आता मी असं ऐकलंय ऋषिकेश हरिद्वार तिकडे अशी पद्धती म्हणे गुरुजी, पहिली पंगत जर उठली हॉलमधून, पहिली पंगत, तर सगळ्यांना गेटच्या बाहेर करतात. गेटला आतून कुलूप लावतात, सगळं खरकट एका जागा जमा करतात, पुन्हा हॉल धुवून घेतात, फॅन लावून वाळून देतात आणि मग दुसरी पंगत बसवतात. म्हणजे खरकाट्या अन्नाला स्पर्श सुद्धा लागू देत नाही तिकडं, आणि आपण चट्या सुद्धा काढू देत नाहीत इकडं. हो म्हणजे विनोदात असं द्या, म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. उष्ट खाणं तामसिहारी. तामसिहारी. मग असं असताना सुद्धा भगवान परमात्मा उष्ट का खातो? त्याचं कारण आहे, त्याचं उत्तर आहे. देव कोणाचं उष्ट खायला रिकामा नाही, आमच्या गोपाळांचंच खातो. का खातो? त्याचं उत्तर तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. करते करीते नामाचे चिंतन. भगवान परमात्मा गोपाळांचंच उष्ट खातो. का खातो? तो कोबरा म्हणले आमचे गोपाळ नामाचं चिंतन करायचे. करीते नामाचे चिंतन. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आशनी शयनी सदा हरीचे चिंतन. नामाचं चिंतन करायचे. बरं चिंतन करत नव्हतं एवढं थांबले नाही. तो कोबरा आहे गडी कानोबाचे ध्यान. गोपाळ नामाचं चिंतन करायचे आणि कानोबाचं ध्यान करायचे.
कानोबाचं ध्यान. मला वाटतं एकलं चिंतन करणं सोपं पण ध्यान करणं अवघड आहे. ध्यान करण्याकरता बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख करावं लागते, अंतर्मुख करावं लागते. तसं आता ध्यानाच्या 5 अवस्था आहेत: स्थिती, संस्थिती, विगती, प्रगती आणि संस्मिती. आमचे गोपाळ 5 टप्प्यावर पोहोचले होते. करीते नामाचे चिंतन आणि गडी कानोबाचे ध्यान. एक अर्थ असा, दुसरा अर्थ असा घेतो बापू. नामाचे चिंतन भक्ती, कानोबाचं ध्यान ज्ञान. म्हणजे दोन्ही अवस्थेवर हेची भक्ती हेची ज्ञान. एक विठ्ठलची जाण. म्हणजे दोन्ही अवस्थेवर ज्ञान गिळूनी गावा गोविंदो गा. ज्ञानाची पुढची अवस्था मांडली पण भक्तीची. म्हणजे तसा विचार केला तर भक्तिशास्त्राने भक्ती पंचम पुरुषार्थ मांडला. जी अवस्था ज्ञान मार्गाने तीच अवस्था भक्ती मार्गाने, तीच अवस्था भक्ती मार्गाने. म्हणजे उलट आता थोडं विषयांतर होईल पण संत महात्म्यांची भाषा तुकोबाऱ्या ठिकाणी म्हणतात, देवा ज्ञानाच्या बाबतीत काही सांगू नका, करायचं असेल तर एकच करा, मी भक्त आणि तू देव. ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त आणि तू देव. हा भजनाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारीनेच म्हणा बरं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याची कामं नाही. हो ना, खरंच ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काही सांगू नका. गडी कानोबाचे ध्यान दोन्ही अवस्थेवर येत ना, आणि दोन्ही अवस्थेवर येत उलट ते ना. नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. गडी कानोबाचे ध्यान. आणि त्या अवस्थेला गेल्यावर आसवायचा कोठे आठवची नाही. म्हणून आमचे गोपाळ नामाचं चिंतन करायचे आणि कानोबाचं ध्यान करायचे, कानोबाचं ध्यान करायचे. पण आपा ब्रह्मज्ञानात नाही पण भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. का? भक्तीत भजनाचा आनंद घेता येतो, ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. कारण ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घ्यायचा कसा? वृत्ती ते निवृत्ती झाली जन दिसे ते ब्रह्मज्ञानात आनंद घेता येत नाही. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी म्हणतात ना, हरिनामाचा खिचडी काला कोटे आबेद देखील नको, हरिनामाचा खिचडी काला खाऊ. म्हणजे मला मुद्दा मांडायचा. करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. गोपाळ नामाचं चिंतन करायचे आणि कानोबाचं ध्यान करायचे. बरं ठीक आहे. तुकोबारा म्हटले नामाचं चिंतन गोपाळ करत होते म्हणून देव उष्ट खातो, त्याच्यात नवल नाही. मग खेळत असताना जर देवावर राज आलं ना तर देव राजसुद्धा द्यायचा, राजसुद्धा द्यायचा. का द्यायचा? कारण गोपाळ नामाचं चिंतन करायचे म्हणून देव राजसुद्धा द्यायचा. बरं ठीक आहे. त्यांच्यात काय राज्य होतं? त्यांच्यात राज्य अभंगाचं 3रं चरण. आली द्यावे नाही, 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 आली द्यावे वळत्या मागे गाई, दावे वळत्या मागे गाई, गरिबी नामाचे चिंतन, गरिबी नामाचे चिंतन, भावे वळत्या मागे गाई, धावे वळत्या मागे गाई, करते नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन. आले द्यावे डाई, धावे वळत्या मागे गाई. खेळत असताना जर राज आलं तर देव राज सुद्धा द्यायचा. त्यांच्यात काय राज होतं? ज्याच्यावर राज आलं त्यानं गायीच्या वळत्या आणायच्या, गायीच्या वळत्या आणायच्या. आता सगळ्यांना माहिती गोनाम इंद्रिय, खरं या गायीच्या वळत्या एक वेळेस ह्या गायी तर लवकर वळत्या पण इंद्रपी गाय लवकर वळत नाहीत.
ओळत नाहीत. उलट आपापल्या पद्धतीनं धावतात इंद्रियरूपी गाई. ते नाथ भागवत गोड वाव्यात बघा. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी, शिष्णाची रती सुखाची गोडी ते चरपडी रमावया, त्वचा पायी मृदूपण, उदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन मधुरध्वनी आलाप, ग्राण उद्यत परिमळा, रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लीळा स्वभावी, पाय वांची ती गती, आयसी इंद्रिय ओढा उडीती, नाना जेवी गिळपती बहुता सवती तोडीती. प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने या गायीची, इंद्रियरूपी गायीची. म्हणून तर शेवट म्हणजे जीवा रसाकडे उडी, जिबेला रस विषय आवडतो. म्हणजे समजा आता जर फोडणीचा वास आला तिकडून किचनकडून लगे आपण म्हणतो इतकं असते कीर्तन, आधीच तर बोर होईल सगळं, म्हणजे म्हणतायत ना माणूस. जीवा रसाकडे उडी आणि कानाला मधुर ध्वनी आलाप. म्हणून शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडीती. सवती शब्द घेतला. सवती म्हणजे आता पुरीच्या काळातलं उदाहरण आहे भाऊ. जसा एक पुरुष असावा त्याला अनेक पत्नी असावं, मग त्याची जशी होणारी फजिती तसे इंद्रियामुळं जीवाची होणारी फजिती, म्हणून सवती शब्द घेतलेला आहे. पण आता सवती शब्द घेता येणार नाही का, एकच भेटा ना. हो मला मुद्दा मांडायचा. बहुता सवती तोडीती. विषय समोर आला, विषय समोर, इंद्रिय जीवाचं ऐकत नाहीत, जीवाला बरोबर विषयाकडे येतात. ज्ञानोबा म्हणतात ना, जसा का हिरवे चारे भांबावे पशु पशु तसं काम येते. ते मी याला अनेक उदाहरण देत असतो. झाडाला आंबा होता पिकलेला, झाडाला आंबा होता पिकलेला, पाहायला कोणी डोळ्याने. बरं ज्यांना पाहायला त्याला जाता येतं का, कोण गेलं पाय. बरं जे गेले त्याला तोडता येतो का, नाही. तोडा कोणी पहा, म्हणजे ज्यानं पाहायला त्याला जाता येत नाही आणि जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. इथं एक तारा तोडी, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, खाल्ला कोणी चुलते तोंडाने. ते आमच्या वाटणीवर आंब्याचं झाड आहे चुलत्याच्या ना आमच्या, आणि आमच्या वरसा भांडणं लागायचे. ते गप्पन आठवलं, एक वर्ष त्यांना आणि एक वर्ष आम्हाला, असं असते ते गप्पन आठवलं. असू द्या, चला मोठा विषय तो विषय वाढन. हो म्हणजे मला मुद्दा मांडत, ज्यांना पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यांना तोडा त्याला खाता येत नाही, खाल्ला कोणी तोंडाने. बरं तोंडानं खाऊ द्या, तोंडाला तरी आंबा कुठे तोंडा ठेवता आला, आंबा कुठे गेला पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला गुरुजी, तेव्हा आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बंगले. पण मालक आंबा तोडूस तर आणि खाऊस तर काहीच म्हणला नाही. आंबा खाल्यावर काठी घेऊन आला आणि दडील दिशांनी पाटीत काठी बसली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माय माझी काय चुकी आहे. पाठ म्हणली माझी काय चुकी आहे. ज्यांना पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्यांना तोडता खाता येत नाही, खाला त्याला तोंडात ठेवता येत नाही. आंबा गेला पोटात आणि टप्पू मला का पाठ म्हणली ना. पण भाऊ जेव्हा पाटीत टप्पू पडली तेव्हा पाणी कुठून आलं का, याच कडून पाहिलं होतं. मला मुद्दा मांडायचा, विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत. कोणाची मानतात, भाजपची इंद्रियाची सत्ता. विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. म्हणून खरे गाई हे आहेत. पण काय करा, तू कोबरा एका ठिकाणी म्हणले बापू, पाय डोळा म्हणता माझी ती काय सामोकली, काय करू द्यावा. किंवा वाचा वदे परी बोलणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. या इंद्रियरूपी गाईच ऐकत नाही. हो पण एक बोलू, सगळ्या त्या गायी आहेत, पण भगवान परमात्मा या इंद्रियरूपी गायीची वळती आणायची. आमच्या गोपाळांची इंद्रियरूपी गायीची वळती आणायची. तो का म्हणे तू राग म्हणेरी, हा ह्या गायीची वळती आणायचा. बरं का वळती आणायचं भगवान परमात्मा, एवढं काय करायचं गोपाळांकरता. मग या गोपाळांनी साधनच तसं निवडलेलं होतं. कोणतं साधन निवडलेलं होतं, करते नामाचे चिंतन. नामाचं चिंतन करायचं म्हणजे नेमकं काय करायचे. बरं चिंतन कोणतं करायचे सांगू, विठोबा रखुमाई खेळत असताना देव राज झालं तर देव राज सुद्धा द्यायचा. नवे राज द्यायचा म्हणण्यापेक्षा आप्पा भगवान परमात्म्याचा अवतारच आमच्या गोपाळांकरता होता. कधी पापे जे भक्त दैत्य जे मातले धरणेशे झाले, ओजे त्यांचे देदलासे त्रास, ऋषीमुनी सर्वा न पोजे ते देवा कोणी एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याबेने
मग काय झालं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्रेवा येतोय सांगत असे. ही पृथ्वी वत्साच्या रूपात ब्रह्मदेवाकडे गेली आणि गेल्याच्या नंतर इंद्रचंद्र नरेंद्र देवेंद्र आपले इंद्रचंद्र आणि बरोबर शिव चालेले सर्व क्षीराब्देशी. ह्याचा पुढचे नाही हो. नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधानाचे ते परिसावे. मग भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्याच्या नंतर महाराज अवताराचं प्रयोजन ठरलं आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका का, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. आणि तसं म्हटल्याच्या नंतर महाराज अवताराचं प्रयोजन ठरल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा शेषनारायणाकडे गेले. शेषाप्रती बोले, लक्ष्मीचा तो वर चला अवता वर जाऊ आता, आणि आपले चला अवतार घेऊ आता, अवतार घेऊ आता. हो आणि मग तसं म्हटल्याच्या नंतर हो चला अवतार घेऊ आता. मग शेषनारायण का म्हणले, मी नाही का, राम अवतारी झालो लक्ष्मण आणि शेविले अरण्य तुम्हा सवे. राम अवतारा तुमचा लहान भाऊ झालो म्हणले. 14 वर्षावरी केले उपोषण जाणता पण प्रत्यक्ष. राम अवतारात खूप कष्ट झाले आम्हाला, त्याच्यामुळे अवतार घेणार नाहीत म्हणले, येणार नाहीत. मग देव हसले. मग हसोनी श्रीधर काय बोले, नामदेवावरून करतात. पूर्वी तो अनुज झालासी कनिष्ठ, स्वशेले कष्ट मजा सवी. राम अवतारात लहान भाऊ झालात ना, आता कृष्ण अवतारात मोठा भाऊ. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी पाळे, पाळीन मी आज्ञा तुझी पाळे, पाळीन मी आज्ञा तुझी पाळे. तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी पाळे, आज्ञा तुझी पाळे, पाळीन मी आज्ञा तुझी पाळे. आता तो वडील होय बा सर्वज्ञ, राम अवतारात तुमचा लहान भाऊ झालो. मग भगवान परमात्मा हसले, म्हणले कृष्ण अवतारात मोठा भाऊ. आता तो वडील होय बा सर्वज्ञ. तसं चालतंय. समजा खातं पद मोठं झालं काढतो तुमच्या पक्षात त्याला आम्हाला आपलं असं. आता तो वडील होय बा सर्वज्ञ. मग तसं म्हटल्याच्या नंतर अवताराचं प्रयोजन ठरलं आणि ठरल्याच्या नंतर इकडं वसुदेवादित देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले आहे का सर्वांना ज्ञात जे देवकीचा विवाह ठरला. आणि विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं, आकाशाची वाणी सांगत असे कंसाला सांगायली काय, मान्या भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वदिल तुझशी, वदे बाळकाशी ठेवू नको. तसं म्हटल्याच्या नंतर लगेच घेऊन या खडग मारा धावला. महाराज पण गंमत बघा, आपा पुण्य सारावया भेटे देवऋषी. बहिणीवरती शस्त्र होऊन गेले कंस आणि गेल्याच्या नंतर पुण्य सारावा भेटेवर देवऋषी नारद मुनी आले. आणि आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, 8 पाकळ्याचं कमळाचं फुलं आणले. त्याला 8च पाकळ्या होत्या. आता भरपूर आहेत पण आपले कमळाचं फुल आणलं, त्याला 8च पाकळ्या होत्या. 8च पाकळ्या. आणि कंसाला सांगितलं, कंसा मोज मोज. तसं म्हणत नंतर मग कोस मोजायला लागला. 1 2 3 4 5 6 7 8. इकडून मोज. 1 2 3 4 5 6 7 8. इथून मोज. 1 2 3 4 5 6 7 8. काय कळालं का नाही? कंस मला काहीच कळा नाही. मग डबल मोज. 1 2 3 4 5 6 7 8. हां आता कळालं काय, इकून मोजलं तर इकडे पाकळी 8 भरती म्हणे आणि इथून मोजा गेलो तर इथली 8 भरायली. मग नाही, मग मी तेच सांगायलो म्हणले, इकून मुलगा मोजत गेले तिकडं 8 भरते, तिकून मोजलं तर इकडं 8 भरते. मग काय, मग सगळेच मारायचे. साई मारीत 1 2 3 4 5 साई मारीत दुराचारी. 7वा गर्भ योग मायनन्याला आणि 8वा गोपाळ श्रीकृष्ण प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. इतक्या लवकर कस काय प्रगट झाला, झोपीनं काय सुधारणं म्हणले म्हणून आपले म्हणजे इतक्या लवकर कस काय प्रगट झाला म्हणले. हो म्हणजे मला मुद्दाम प्रगट झाला. ऐका भगवान परमात्माचा जन्म कारागृहात झाला. कारागृहात. देवाचा जन्म कारागृहात झाला असं काही नाही. तुमचा आमचा सगळ्याचा जन्म कारागृहात झालेला आहे. सगळे 9 महिने जेलमध्ये. मातेचे उदर कोरी, पचोनी विष्टेच्या दातरी. 9 मास कष्टाला 10व्याने प्रसूत झाली. आईचं उदर
हेच कारागर आहे, हेच जेल आहे. सगळे 9 जेलमध्ये. बरं ठीक आहे. भगवान परमात्माचा जन्म कारागार झाला. मग वसुदेवाने उचलल्याच्या नंतर देवकी माता म्हणली सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, का जणी कंसाशी कळेल माझ्या बाळास. मग तसं म्हटल्याच्या नंतर मग भगवान परमात्म्यानं थोडी सगुण मूर्ती साकार केली. देव म्हणले चिंता करू नका, मरण्याकरता नाही मारण्याकरता आलेले. उलट इथून उचला नाशिक इथं नग जवळ कुठं नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मदनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मेही गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. उलट इथून मला उचला आणि नंदाच्या घराला घेऊन. तसं म्हटल्याच्या नंतर उचललेला कमळापती, पायचे बंधने गळते बंधन. बंधन म्हणजे आता हे बंधन होतं, बंधन म्हणजे खरं बेड आहे. आता हे ते बंधनच नाही. म्हणजे खरं बंधन म्हणजे जन्म मरणे बंधने, कर्म बंधने, प्रारब्ध बंधने, संसार बंधन तोडावेगी संसार बंधने. बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी, बोलावा विठ्ठल. बंधन हे बंधन अनेक बंधन आहेत. मी तर म्हणतो देव जर सोडला तर सगळेच बंधन आहेत. पण मला याच्यातलं आधी एक बंधन माहीत नव्हतं, एकच माहीत होतं हे बंधन तो. पण पुन्हा लक्षात आलं माय मग ते काय करणे म्हणून लक्ष, पण टाईम निघून गेला तो अभ्यास धाव. म्हणजे मला बंधन आहेत, अनेक बंधन आहेत. मग भगवान परमात्म्याला उचललं, पायची बंधने गळती. बरं ठीक आहे, बंधनं परत पायात आली होती, अडकली होती वसुदेवांच्या. कधी? जेव्हा मायेला डोकं घेऊन परत पायात बेड्या अडकल्या. म्हणजे माया म्हणजे संसार. बघा, देवाला डोकं घेतलं की बंधनं तुटत आणि संसाराला डोकं घातल्यावर बंधनं पुन्हा पायात अडकतात. आता ज्यांनी ठरवायचं कोणाला डोकं घ्यायचं येतं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा. पायीचे बंधने गळते. मग गोकुळात आणलं. गोकुळात आणल्याच्या नंतर आता सर्वांना ज्ञातचे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत नाही आणि पारे नाही. पण कस काय गोकुळामध्ये एवढा आनंद? त्याचं कारण आहे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. हो, बाळकृष्णानंदा घरी म्हणजे अहो तुम्ही आम्ही आनंद व्यक्त केल्याच्यात नवल नाही. आता मला सांगा, आनंदाचं प्रतीक म्हणून काय? आपण गुढे उभारतो, तोरणं बांधतो, आनंदाचं प्रतीक म्हणून. श्रीगुरु बाबा चरणाचा अर्थ लावत असताना बाबा असं म्हणत असतात, तुम्ही आम्ही आनंद व्यक्त केला देव आल्यावर याच्यात नवल नाही. मग गुडिया तोरणे कथा करीती आणि गुडिया तोरणे गाणी गाती. म्हणजे तुम्ही आम्ही आनंद व्यक्त केला याच्यात नव्हतं, गुड्या तोरणाने सुद्धा आनंद, म्हणजे जड पदार्थाने सुद्धा देव आल्याच्या नंतर आनंद व्यक्त केला होता. मग आता जड पदार्थाने आनंद व्यक्त केला म्हणजे मग तर सजीव जीवांचं विचारूच नका. उलट ते एकमेकालाच काय गवळ्यांना म्हणती, गवळ्यांना म्हणती, गवळ्यांना म्हणती, गवळ्यांना म्हणती, गवळ नील झाला शोधेल
झाला यशोदेला एक धावती एकी पुढे वाचिता ती सुंटावर कोयलीची गलबोल चाली ताती जाणी गेला खाली गवळण मनती गवळण मनती मनती गवळण मनती गवळण पुत्र झाला सदला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गोकुळात आनंद हो. आता देव आल्या कुठे दुःख चिंता काय उलट चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी कधी प्रवेश भितरी केला देवी देव आल्यावर चिंता बाकी हरी आला हाता मग कायची भय चिंता देव आल्यावर चिंता तसं पाहिलं तर चिंता दोघाला पण आहे म्हणजे सांसारिक मनुष्याला चिंता आणि पारमार्थिक मनुष्याला चिंता आहे सांसारिक मनुष्याला कोणती चिंता नित्य उठून या खावयाची चिंता सांसारिक मनुष्याला आणि पारमार्थिक मनुष्याला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी साधा सर्व काळ पण देव आल्यावर चिंता राहत नाही बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तो का म्हणे चिंता नसते भय बी नसतं भय म्हणजे मला सांगा माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते कोणाची बायकोची काळाची सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते पण देव आल्यावर भीती राहत नाही म्हणजे कशाला भीती राहील मग भगवान परमात्मा हो उलट सुख घरोघरी वाढू लागे हो सुख वाढू लागलं नाही हे सुख रूपायचे दुजे कोण सांगा म्हणजे हे भगवान परमात्मा हे सुद्धा सुख वाढू लागले आता संत महात्म्यांनी सगळं वर्णन केलंय कसे वाढू लागले तळ तळात टेकितो डाव्या गुडघ्यानं रांगत म्हणजे रांगू लागले परमात्मा रांगू लागले हो रांगू बरं रांगत असताना अजून एक काम करायचे कोणतं रांगत रंगनी चरणी देती गारहाणे बांधित चरणी देती गारहाणे यशवदे साज यशोदे साज दही दूध भक्षुणे कमाल निळे नवल केले साधने कृष्ण अळवा परतोणी माते धावा कृष्ण अळवा कमाल कृष्ण आळवा परतोणी माते धावा आळवा आळवा रांगत रंगणी चोरीत लोणे परमात्मा रांगाचे रांगत असताना अजून एक काम करायचे काय चोरीत लोणे लोण्याची चोरी करायची लोण्याची आता सर्वांना ज्ञातचे खरी चोरी लोण्याची नाहीच चित्त चोरीले नंदाच्या नंदने खरी चोरी चित्ताची हरीने माझे हरिले चित्त बारवीत विसरले आता कैसे जाऊ घर खरी चोरी चित्ताची हरीने माझे हरिले चित्त मी तर म्हणतो एक वेळेस लोण्याची चोरी परवडली पण चित्ताची परवडत नाही का परवडत नाही चित्ताची चोरी झाल्या मनुष्य द्यावरच राहत नाही आणि गोपिकांच्या चित्ताची चोरी झाली म्हणजे विसर आल्या कामधंदा सासू सासऱ्याचे नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ते वेदाले परम नंदावो नंद पाव गोंगडी घेऊन पायी हरपला देव भाव जन्म मरणाचा पुसे लाटाव वृत्ती स्वानंदे मुरली पहाव सेना म्हणे आजी भाग्य घेऊन पायी करी चोरी
चित्ताची चोरी व्हायची. हा, आणि चित्ताची चोरी मनुष्य देवावरच राहत नाही. आसवायचा कोठे आठवायचे नाही. इतकी चित्ताची चोरी झाली. ते गोपिका एकमेकीला बोलत होत्या. आशा गवळणी त्या बोलती परस्परी एकमेकीला बोलत होत्या. ती पहिली गोपिका दुसरी गोपिकाला म्हणली, होय ग सोजर. दुसरी म्हणली, बोल ना मंजुळा. म्हणले असं ते काही नाव, हा बोल ना. मग ते बोलत असताना पहिली गोपिका दुसरी गोपिकाला काय म्हणली, तुला खरं सांगू का म्हणली. काय, भगवान श्रीकृष्ण काल माझ्या स्वप्नात आले म्हणले. स्वप्नात आले. गोपिका सांगू लागली. ती दुसरी गोपिका काय म्हणली, शांत बस म्हणजे खोटं बोल. काय नाही, खरंच स्वप्नात आली. अगं देव स्वप्नात आला असं म्हणतेस ना, याचा अर्थ तू देवाला विसरलीस. ती म्हणली, आहे का, मी तुला सांगायला देव स्वप्नात आला आणि तू म्हणते देवाला विसरली. नाही देवाला विसरली असं कसं काय. ती मग म्हणली, आता खरं सांगा, स्वप्न कधी पडतं माणसाला, झोप लागलं. मला तर स्वप्नच पडलं का, झोपत लागलं स्वप्न म्हणजे स्वप्न कधी पडतं माणसाला, झोप लागल्यावर. आणि झोप कधी लागते, सगळं विसरल्यावर. म्हणजे तू देवाला विसरली, नंतर तुला झोप लागली आणि नंतर देव स्वप्नात आला. म्हणजे तुझं काहीच अवस्था सांगू नको, तुला माझी अवस्था सांगू का म्हणली. काय. ती गोपिका बोलू लागली, भगवंतानं नरदेह खरंच चांगला द्याला म्हणली. नरदेह खरंच सुंदर द्याला, पण एक गोष्ट लय झाली म्हणजे चुकीची. काय, ह्या वरच्या पाप नाहीत का, ह्या थांबा हां ह्या वरच्या ह्या नव्हत्या द्यायला पाहिजे म्हणे देवानं. असं का, तू का इडी झालीस का काय म्हणली. पाऊस आला तर बदा पाणी उरून असं पडा पाणी म्हणते द्यायला, डोळ्यात पण नाही जात त्या पापले कशाला द्यायला नव्हत्या द्यायला पाहिजे. अगं पण झालं का ते तर सांग ना, का पापण्याची अडचण का तुला, पाप नव्हते द्यायला पाहिजे का. तर तिने असं गोड उत्तर दिलं बापू. ती गोपिका म्हणली, भगवंताची मूर्ती अशी देवाऱ्यात राहते म्हणे समोर, अशी देवाऱ्यात राहते. आणि मी अशी देवाकडे बघते ना, ह्या पापण्या मधातच आडव्या येतात. म्हणजे जिला पापणीचा विरह सण होत नाही तिला गोपिका म्हणे जाऊ. आणि अशी चोरी चित्ताची. तितक्यात उद्धवजी आले. आणि आल्याच्या नंतर एका गोपिकेनं भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढलं होतं भिंतीवर. असं सुंदर चित्र काढलं होतं भगवान श्रीकृष्णाचं. ते भगवंताचे कुरळे केस, खांद्यावर कांबळी, एकामध्ये हातामध्ये काठी बासरी, असं सुंदर भगवंताचं चित्र काढलं. पण गंमत अशी झाली, त्या चित्राला भगवान श्रीकृष्णाच्या आप्पा गुडघ्यापासून खाली पायच नव्हते. मग उद्धवजीनं असं पाहिलं, पाहत खाली आले. आणि उद्धवजी म्हणले, तू म्हणले चित्र काढलं आणि चित्रात तर गुडघ्यापासून खाली पाय नाही काढली, असं का, विसरलीस का काय. ती गोपिका म्हणली, नुतंब्रा प्रज्ञा आहे माझी. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. मला तिन्ही काळातलं दिसतं, पाय दिसनात का. उद्धवजी म्हणले, मग दिसत होते तर पाय काढायचे ना तो देवाला, पाय का नाही काढली. ती गोपिका म्हणली, मुद्दाम नाही काढली. पाय देवाला मुद्दाम नाही काढली. का नाही काढली. तेव्हा तिनं असं गोड उत्तर दिलं. ती म्हणली, जर मी या चित्राला गुडघ्यापासून खाली पाय काढले आणि तो जर चलत निघून गेला तर मग काय करू. म्हणजे इतका विरह सण होत नाही ती गोपिका. आणि याला म्हणतात चित्ताची चोरी. गोपिकांच्या चित्ताची चोरी झाली. बरं ठीक आहे, चित्ताची चोरी नेमकं कारण काय होतं चित्ताची चोरी होण्याचं. त्याचं एक कारण सांगितलं. त्याच्या मुरालेचा वेद लागला, नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला. नेमका कशाचा विसर पडला. प्रपंच धंदा नाटवे काय, मुरलीचा नाद भरला हृदय, पती सुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा चंद लागला, नंदन. अजून स्थावर जंगम विसरून गेले, स्थावर जंगम विसरून गेले. भेदभाव हारपला, समाधी उन्मनी तुझ्या वाटते, मुरली ऐकता मना विश्रांती, नंदन. पण एवढं कशामुळे झालं त्याचं कारण सांगत असताना, एका जनार्दने
मुरली नाद एका जनार्दनी मुरली नाद नाद असं म्हणजे मुरलीच्या आवाजानं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. चोरी चित्ताची चोरी. बरं ठीक आहे. आता चोरी म्हटल्यावर घराने घरी. आता यशोदा मातेनं पहिलीचं घरानं काय मानव घेतलं नाही, दुसरीचं घेतलं नाही, पण तिसरी जरा शिल्लकच बोलली. हो तिसरी शिल्लकच बोलली. पण चला ते घरानं नेहमी ऐकतो. मी घरानं मांडून जातो. ते भगवान श्रीकृष्ण खोडी करून यशोदा मातेच्या आड येऊन लपले. आणि लपल्याच्या नंतर ती गोपिका म्हणली माते यानं काय खोडी केली विचार. म्हणे कृष्ण काय खोडी केली विचार. यशोदा माता म्हणली कृष्णा काय खोडी केली. देव एक नाही दोन नाही शांत उभा राहिल्याच्या नंतर ती गोपिका म्हणली ते कसे सांगते. तो नाही मी सांगते म्हणे काय खोडी केली. काय केली. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. ती गोपिका म्हणली काल 5 वाजता आम्ही गायी बांधल्या, धाराधुरा सगळ्या आवरावरी केली, जेवण केले आणि झोपलोत. आणि झोपल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण आले म्हणे काल रात्री 12 वाजता आला म्हणे. बरं आला तर आला रिकामा आला नाही. मग हातात मुंगस आणलं देवानं. ते मुंगस नसतात का त्या वरून फिरत येते आपलं हे जमिनी चलते ते मुंगस आणलं म्हणे. मुंगस आणलं आणि मग काय आणलं दिलं आमच्या घरात सोडून. मुंगस घरात सोडून दिलं म्हणे. मग आमची फजिती तुला सांगू का म्हणले. फजिती जर ऐकलीस तर जाताना तू 100 रुपये देशील म्हणे. म्हणजे असं नुसतं फजिती जर ऐक वर्णन केलंय. ती गोपिका सांगू लागली मी असता माझं घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई आवचित हारी तुझा आला ग बाई आवचित हारी तुझा आला ग यशोदे आवचित हारी तुझा आला ग आवचित हारी तुझा आला ग बाई आवचित हारी तुझा आला ग बाई आवचित हारी तुझा आला. ही गोपिका लागली सांगायला म्हणे आम्ही झोपलेलो म्हणे. ती गोपिका बोलायला लागली म्हणली आम्ही असं प्राण माझा जवळीच केळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा. हो तसं म्हटलं. आणि तसं म्हटल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा वनात आलेत आणि वनात आल्याच्या गायी चारू लागलेत. आणि गायी चारत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळते. गाई गोपाळ सवंगडी वना गायी चारू लागलेत आणि चारत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. हा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा घुमरी वाजे खमामा उमरी वाजे खमामा घुमरी वाजे खमामा उमरी वाजे खमामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा मामा पोरा. अनेक प्रकारचे खेळ खेळले. हुतुतू लगोरी हा मामा लुडो ते मोबाईल मध्ये आताच आहे हो असो त्यात हे खेळ हुतुतू लगोरी हा मामा असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्याच्या नंतर गोपाळ म्हणले देवा बस म्हणले का झाली आता वेळ म्हणते आणा शेदोऱ्या. तसं म्हटल्याच्या नंतर एक ठाई काला एक ठाई काला एक ठाई काला एक
ठाई काला एक ठाई काला 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 एक ठाई काला तुका म्हणे बाल काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे भरत नामाचे चिंतन गडी कानो बात ध्यान गडी गडी कानो बात ध्यान कडे मुख पसरून कडे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखिया अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखेन धार पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखे आसो